तुम्ही जर बघितलं तर 2014च्या पूर्वी या महाराष्ट्रामध्ये या देशातली सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट होत होती। ज्या जगातल्या ज्या कुठल्या मोठ्या कंपन्या आहेत त्या आपल्या या महाराष्ट्रामध्ये यायला तयार होत्या। पण 2014 पासून महाराष्ट्रातलं राजकारण थोडं बदललं आणि त्याच्यामध्ये द्वेष, वाद, विवाद, दंगल ह्या गोष्टी जेव्हा व्हायला लागतात तेव्हा त्यांची जी इंटेलिजन्स डिपार्टमेंट असतं, जसं प्रत्येक देशाची इथे एक एम्बेसी असते, त्या एम्बेसीमध्ये एक डिपार्टमेंट असतं जे रिसर्च करत असतात की कुठलं राज्य चांगलं आहे आणि जर एखाद्या राज्यामध्ये वाद निर्माण झाला असेल, तिथं जर सामाजिक व्यवस्था जर योग्य पद्धतीची नसेल तर मग त्यांचं डिपार्टमेंट त्या कंपनीला सांगतं इथं वाद विवाद होतात, इथं कृपा करून तुम्ही येऊ नका। आणि मग केंद्र सरकार मुद्दामून इथल्या काही कंपन्या ह्या दुसऱ्या राज्यात घेऊन जातात आणि तशा प्रकार गेल्या काही वर्षात, मी राजकीय भाषण करत नाही, पुराव्यासकट इथं भाषण करत आहेत, गुजरातला मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट झाली। आमच्या सगळ्यांचं एकच मत आहे, सरकार कोणाचंही असो, आमचं असो नाही दुसऱ्याचं असो, आपण कोणासाठी राजकारणात आहोत तर इथं असणाऱ्या मराठी माणसांसाठी, मराठी मुला मुलींसाठी आपण राजकारणात आहोत। त्यामुळे काही झालं तर आपलं या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे।